महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तुम्ही तर जे अधिकारी त्यांनी त्या मुरमाडाचं वाहतूक होती, मुरमाची अवैध हे करते लोक, त्या अधिकाऱ्यावर तुम्ही धमक्या देता. स्वतः एवढा ठिबक घोटाळा केला, एवढे घोटाळे करता तुम्ही. ठिबक सिंचन घोटाळा आहे, डबल आणखी मारण्याचे केले तुम्ही, घरं भरले तुमचे मारण्याचे मोकार. तुम्ही 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 त्या पदाच्या लायकीचे आहे का? त्या उपमुख्यमंत्री पदाच्या लायकीचे आहे का तुम्ही त्या पदाची लायकीच नसून त्या ताईला, अधिकारी ती महिला आहे, तिला तुम्ही धमक्या देता. तो एक कागदपत्र असं करीन, तुमचा जर का चिठ्ठा काढा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लायकीचे बी नाही आणि निघले तुम्ही सांगायला त्या अधिकाऱ्याला करायला लागली. ती इतकी मेहनत करून एवढ्या मोठ्या IPS पदावर बसलेली महिला आहे, तिला तुम्ही म्हणता असं झालं तसं झालं. तुम्ही लोकाला हे करू नका, स्वतः नीट व्हा ना, तर मग लोक पुढचे नीट होते ना. तुम्ही जर नीट राहिले तर लोक बी नीट राहते ना. काही होईनच ना पुढे चालून दिवसेंदिवस. काहीतरी करा ना तुम्ही. महाराष्ट्र राज्याचं ठिबक घोटाळा, तुम्ही ठिबक सिंचन घोटाळा केला, त्याचा रोपड्याचा काही मेळ लागू द्याला नाही अजून. काय केलं काय ठेवलंय तुम्ही? तर शेतकऱ्याजवळ घेकडं अजून आलं नाही, तुम्ही म्हणता हे केलं ते केलं, मी हेच केलं. तुम्ही निस्ते घरं भरले तुमच्या चुलत्यानं तेच केलं, तुम्ही बी तेच करू राहिले. एवढी प्रॉपर्टी आली कुठून तुमच्याकडे? साधे तुम्ही जर हे काय करोडपती असेल का पहिले घरचे? मरणाचे तुमच्याकडं मुख्यमंत्र्याकडे बी, मंत्र्याकडे बी. शिंदे साहेब तर रिक्षेच अलग होते. मग एवढे कोटी रुपये आले कुठून? पगार व्हायला तर लाख रुपयाच्या वर नाही तुमचा एकाचा. पगार पाहिला तर लाखाच्या वर नाही. तुम्ही आले कुठून मला एवढं सांगा फक्त. तुमचं कोटी रुपये येते कुठून? मुख्यमंत्र्याकडे याच्याकडे 80 कोटी. दुसऱ्या साल झाली, दुसऱ्या पंचवार्षिक लागलं की तुमच्या 100, 150, 120 आणि 150 कोटीच्या पुढे राहते नाही रे खानाखन. एवढा जर पैसा तुमच्याकडे येतो कुठून नेमका? एका आमदाराकडे डायरेक्ट पहिल्या साली आली बाबा, याच्याकडे लगेच निवडणूक झाली की लगेच लिहून देते एवढे कोटी रुपयाचं मालमत्ता आहे. लगेच दुसऱ्या साली लगेच त्याची लगेच 1.5 पट होईल, नाही तर लगेच दुसऱ्या पंचवार्षिक लगेच 3 पट होईल. लगेच अशी लगेच मालमत्ता एवढी झाली. एखादा काही जुगार खेळतो का काय करतो ते एवढं तरी सांगा आम्हाला. शेतकरी वावरात तेच करीन, मग ती खेळण कस तरी करीन, पैसा गोळा काहीतरी करीन ना.